लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. आता बघा, जीवा आणि पार्थ त्याच्या आई वडिलांच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रेरित होऊन आता त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे तयार करायच्या सुरुवातीत आहेत बरं का. तर बघत राहा आज काय काय झालंय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये. आता नंदिनी, पार्थ, जीवा हे तिघे जण विचार करतायत जे काही काल अॅनिव्हर्सरी मध्ये या मानिनीताई बोलल्या ना, ते सगळे वाक्य या तिघांच्या डोक्यात घुमत असतात आणि काव्याच्या सुद्धा बरं का. आता यांना समजलंय की नात्याला एक सेकंड चान्स द्यायला हवा. त्यामुळे हे चौघे जण ठरवतात की आता ह्या नात्याला एक सेकंड चान्स द्यायलाच हवा. घटस्फोट होण्याच्या आधी यांच्यामध्ये काही मैत्री होते का या गोष्टीचा विचार हे कपल करायला लागलेत असं त्यांनी दाखवलं. आणि पार्थ जरा जास्तीच प्रेरित झालाय त्याच्या आईच्या लव्ह स्टोरीमुळे. तर बघा, इकडे वसु आत्याने रम्याला सांगितलं की मी त्या पोट्टीला दम दिला, म्हणजे त्या पिहूला. आता रम्या म्हणते काय, ए आई, अगं तुला काही वाटतं का, तू त्या पिहूला दम दिलास? वसु आत्या म्हणतात हो दिला, अगं चांगलंच घाबरवलंय मी तिला. आता रम्या म्हणते अगं पण. वसु आत्या म्हणतात तिला सांगितलंय मी, माझं नाव घेतलं तर तुझ्या आई बाबांना आणि तुला घरातून हाकलून देईल, मग बघू कुठे जातेस राहायला. रम्या म्हणते आई कशाला करत बसलीस हे असले उपद्व्याप, अगं त्या पिहूचं सोड, पण तुझ्या या वागण्यामुळे घरचे तोंड नाही पाहणार ना आपलं, कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारत असतेस ग. वसु आत्या म्हणतात का आई दोंडा बिंडा पडणार नाहीये, ती पिहू सतत मला घाबरत होती, मला बघून पळून जायची, कोणी विचारलं तर काय सांगायची, ते म्हणजे तत तत पप करायची ग ती. मला भीती वाटत होती की ती काही ना काही कधी ना कधी माझं नाव घेईल. ते भीतीचं भूत माझ्या मानगुटीवर बसलं होतं रम्या, मी ती भीतीच संपवली आहे आणि तिला एवढं घाबरवलंय ना मी की ती आता माझं नाव घेणारच नाही. मग आता रम्या म्हणते असं असेल ना आई. अगं आई, त्या नंदिनीचा सगळा पुढचा प्लॅन फ्लॉपच होईल ना. तिने काउन्सिलरला बोलवलं की ही पिहू काही बोलणारच नाही आणि तमाशा होईल. मग वसु आत्या म्हणतात तमाशा तर होणारच रम्या, आता बघच तू, त्या नंदिनीला कळेल तमाशा काय असतो ते. उद्या मागे बसून मी असा तमाशा करणार आहे की त्या नंदिनीला असा पश्चाताप होईल ना, कशाला त्या काउन्सिलरला घरात बोलवलं म्हणून. आता रम्या म्हणते म्हणजे मागे बसून कशी काय तू तमाशा करणार, मग तिथे समोर कोण असणार नंदिनी सोबत? वसु आत्या म्हणतात हो तू बघशीलच आता काय काय होईल उद्या. रम्या म्हणते आगाई पण काहीतरी हिंट दे ना. वसु आत्या आता तिला काय हिंट देतात ते पुढच्या सीन मध्ये पाहूया, पण आज काही त्यांचा पुढचा सीन दाखवलेला नाहीये. रम्या फक्त विचारत असते कोण करणार तमाशा सांग ना, आणि वसु आत्या फक्त अशा लुक देतात. तर बघा, आता इकडे नेहमीप्रमाणे नंदिनीला झोप येत नसते आणि पार्थ जागाच असतो आणि यांच्या मग गप्पा रंगल्यात, सिरियस वाल्या गप्पा. हे दोघं जण तेवढ्याच काय ते गप्पा मारतात प्रेक्षकांनो. पण आता बघा, नंदिनी आली आहे पार्थकडे, म्हणजे हे ना खूप अति मॅच्युअर्ड दाखवलेले आहेत, अगदी गरजेपेक्षा जास्ती. त्यामुळे असं सहज म्हटलं बरं का, हा प्रत्येकाचा आपापला बघायचा दृष्टिकोन आहे. नंदिनी पार्थला म्हणते काय हो पार्थ, अहो तुम्ही असे एकटेच काय मनाशी हसताय? पार्थ म्हणतो सवय आहे नंदिनी माझी, काय आहे ना, एखादं मोठं कोडं सुटलं की मी हसतो असं स्वतःशीच. नंदिनी म्हणते अरे बापरे, मोठं कोडं, कसलं कोडं सुटलंय तुमचं? मग पार्थ म्हणतो सांगतो, पण कॉफी प्याल का? कॉफी पित असाल तर त्या अटीवर सांगतो. नंदिनी म्हणते बरं चालेल. मग आता बघा लगेच पुढच्या सीन मध्ये हे दोघं कॉफी पिताना दाखवलंय. पार्थ आणि नंदिनी तिथे त्या डिनरच्या टेबलावर, ते काय टेबल असतो ना जेवायचा, तिथे बसलेत. मग नंदिनी म्हणते सांगा आता. मग पार्थ तिला विचारतो अहो नंदिनी सांगतो, त्याआधी तुम्ही मला सांगा की तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमची गाडी एखाद्या खड्ड्यात अडकली आहे, तुम्ही ती गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करताय, पण काही केलं ती गाडी बाहेर निघत नाहीये, मग मागून कोणीतरी एक व्यक्ती येते आणि ती ढकलते त्या गाडीला आणि मग गाडी बाहेर पडते, असं होतं का कधी तुमच्या बरोबर? नंदिनी म्हणते अरे देवा, आओ पार्थ, मी गाडी तर काही चालवत नाही जास्ती, पण खड्ड्यात पडलेल्या लोकांना मी बाहेर नक्कीच काढेल. आता पार्थ म्हणतो हो ना, मग माझ्या वडिलांनी पण सेम असंच केलंय, आज बाबांनी असंच केलंय. नंदिनी म्हणते म्हणजे? आता पार्थ म्हणतो अहो माझी आणि काव्याची लग्नाची ही गाडी अडकली आहे ना खड्ड्यामध्ये, काही केल्या आमच्या काव्या मॅडम काही खाली उतरे ना आणि त्या मदतही करे ना गाडी पुढे जायला. मीच आपलं गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, धक्का मारतोय, पण गाडी काही निघेना. शेवटी मी गाडीतच जाऊन बसलोय, अडकली तर अडकली गाडी, जाऊ द्या खड्ड्यात, असा विचार मी केलाय. होऊ द्या, घटस्फोट होतोय तर. नंदिनी थोडी सिरियस होते आणि मग पार्थ म्हणतो पण आता असं काहीतरी वेगळंच वाटतंय.
नंदिनी म्हणते, का आता कसं वाटतंय? म्हणजे काय वाटतंय काय तुम्हाला पार्थ? पार्थ म्हणतो, अरे म्हणतो ना, म्हणजे बाबा म्हणत होते ना की एव्हरी मॅरेज डिझर्व सेकंड चान्स. मग नंदिनी म्हणते, हो बाबा काय म्हणाले ते आहे लक्षात माझ्या, पण तुम्ही काय बोललात तेही मी विसरलेली नाहीये. मग पार्थ म्हणतो, मी काय बोललो होतो? मग नंदिनी म्हणते, हेच की मैत्रीरूपी कंदील नकोय त्यांना, त्यांना डिवोर्स रूपी बॉम्ब हवाय, म्हणूनच तुम्ही काव्यासोबत घटस्फोट घेताय ना पार्थ? मग आता पार्थ म्हणतो, हो घटस्फोट घेतला नाही ना, पण अजून नुसता तो फाईल केलाय ना. नंदिनी म्हणते, हो हो ठीक आहे पार्थ, पण एक मिनिट, हे बघा माझ्या बहिणीचा घटस्फोट होऊच नाही असंच मला वाटत राहणार आहे. पण तरी तुम्ही आधी काहीतरी वेगळं बोललात मला आणि आता काहीतरी वेगळं बोलताय, म्हणजे तुम्ही काय सांगताय ते नाही कळते मला, मी कन्फ्यूज झाले. पार्थ म्हणतो, कन्फ्यूज नका होऊ. हे बघा, कसं असतं, आपण पण बघा, आपल्या पार्टनरच्या वाटेचा आईस्क्रीम आपणच खातो. त्यांना घटस्फोट हवाय म्हणून आपण त्यांना घटस्फोट देतोय. नाही, ते मागताय म्हणून घटस्फोट होतोय ना. नाही म्हणजे काय आहे ना, आपण मोठी भावंड आहोत. आपल्या छोट्या भावंडांना कळत नाही ना आपल्या. मग हे सगळं आपणच करायचं ना. नंदिनी म्हणते, म्हणजे काय बोलताय पार्थ तुम्ही? मला काही कळत नाहीये. एक्झॅक्टली मला नंदिनी सारखंच झालंय, मला काही कळत नाहीये. आता पुढे बघा, पार्थ म्हणतो, माझं असं म्हणणं आहे की त्यांना घटस्फोट हवाय ना, मग आपल्याकडे 6 महिन्याचा पूर्ण पिरियड आहे. 6 महिन्यात एका माणसांची गाठ तुटते तशी जोडते सुद्धा ना. नंदिनी म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय पार्थ तुम्हाला? म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल का? पार्थ म्हणतो, ठरवलं ना मी, तर मला आठवडा पण पुरेसा आहे. पण हा, यावेळेला मी त्यांच्या पुढे पुढे नाही करणार, ती चूक करणारच नाही. मी त्यांना समजवायला जाणार नाही की लग्न ग्रेट आहे वगैरे वगैरे, मी पटवायच्या नादात पडणारच नाही. नंदिनी म्हणते, हो एक्झॅक्टली तसंच करा. आणि खरं तर पार्थ, नात्यांची मजा हळूवार फुलण्यातच आहे ना. पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली नंदिनी, मी तेच करणार आहे आता काव्याच्या बाबतीत. माझा अतिउत्साहीपणा कमी करणार आहे मी. आणि एवढं सगळं होऊनही माझं लग्न टिकलं तर माझं नशीब, आणि नाही टिकलं तर बघू. आय होप, म्हणजे मी 6 महिने कमीत कमी माझं लग्न टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या बाबतीचं गिल्ट माझ्या मनात 6 महिन्यानंतर नसेल. मी निदान प्रयत्न करतोय याचं समाधान तर असेल. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलंय आता. ती उठून उभी राहते. पार्थ म्हणतो, काय झालं नंदिनी? नंदिनी रडते आणि म्हणते, नाही नाही, काही नाही झालं. पार्थ, आपण आपल्या पार्टनरवर त्यांच्या पाठीमागे किती जीव टाकतो ना, ही फिलिंगच खूप छान आहे माझ्यासाठी. पण पार्थ, खरं सांगू का तुम्हाला, मी मी ना खूप आनंदी आहे. तुम्ही चांगला डिसिजन घेतलाय. मग पार्थ म्हणतो, डिसिजन घेतला म्हणजे तुम्ही नाही घेणार का असा निर्णय? नंदिनी म्हणते, नाही नाही पार्थ, अजिबात नाही. पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार आहे माझ्यासाठी. मी थकले हो, मी थकले आता हरून. नंदिनी म्हणते पार्थला, मी आता रोज तेच तेच प्रयत्न करून थकली आहे. मी आता आमच्या लग्नासाठी कुठलेच प्रयत्न करणार नाहीये. रॅदर मी आमच्या लग्नाच्या सगळ्या होप्सच सोडून दिल्यात. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा पार्थला वाईट वाटतंय. नंदिनी पुढे म्हणते, राहता राहिला प्रश्न जीवाचा, तर ते काही पार्थ नाहीयेत. ते माझ्यासाठी कुठले प्रयत्न करतील असं मला वाटत नाहीये. थोडक्यात काय, नंदिनीने कंपॅरिझनच करून टाकलं पार्थ आणि जीवाचं. तर आता ती त्याच्याकडे असं बघते आणि पुन्हा डंचिक डंचिक म्युझिक लागतं, लग्नानंतरचे ते सॅड म्युझिक लागतं आणि आता इकडे जीवाचं सीन दाखवलाय. आता एक्झॅक्टली नंदिनी जो विचार करते ना, जीवा उलट वागतोय तिच्या विचारांच्या. आता जीवा नंदिनीसाठी एक मैत्रीचं सुंदर पत्र लिहितोय. जीवा विचार करतोय, आज फायनली मला बाबांच्या या बोलण्यामुळे लग्नासाठी नाही पण मैत्रिणीसाठी नक्कीच करू शकतो मी. नंदिनी, मला बाबांच्या बोलण्यामुळे कळलंय की आपण आपल्या लग्नाला सेकंड चान्स देऊया, आपली शांतता शोधूयात. तू माझा वरणभात आहेस की नाही ते मला माहित नाही, पण तुझ्यासोबत भांडत असलो ना मी, की मला शांत आणि सिक्युअर वाटतं. मी बुडत असलो की तू मला हात देऊन वाचवशील, हा विश्वास मला तुझ्यासोबत वाटतो. नंदिनी, आपण लाईफ पार्टनर असू की नसू माहित नाही नंदिनी, पण तू माझं लाईफ जॅकेट आहेस. आय नो. आई म्हणाली तसं नवरा बायको म्हणून आपला संसाराचा पहिला डाव हुकलाय, पण यापुढे आपण आपला मैत्रीचा डाव सुरू करूयात ना. ठरवलं तर रूममेट सुद्धा मित्र बनू शकतात. चकाचक बाई,
करशील का ग माझ्याशी मैत्री? अगं बाई, किती सुंदर पत्र लिहिलंय बघा ना. जीवा जरा फिल्मी रायटर आहे बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनीला जसा हवाय तसाच पार्टनर हा आहे. पण आता या चौघांच्या डोक्यात प्रकाश पडेल तेव्हा ना. आता त्याने त्या पत्राची घडी केली आहे अतिशय व्यवस्थित, आणि ती घडी मस्तपैकी त्या नंदिनीच्या उशाशी ठेवली आहे. आधी तर तो विचार करतो कुठे ठेवावं, कुठे ठेवावं, म्हणजे हातात दिलं तर तिला कळणार नाही. पण त्यापेक्षा तिला ना हे पत्र सापडलं तर मजा येईल. कुठे ठेवू, कुठे ठेवू, हा. आणि आता तो नंदिनी झोपणार आहे तिथे तिच्या उशीशी ते पत्र ठेवतो. आणि सापडतं बरं का नंदिनीला ते पत्र. पण पुन्हा जीवा विचार करतो, हिला उशीखाली पत्र सापडलं नाही तर काय करू यार. अरे सुचली यार, आयडिया सुचली. चकाचक बाईला थोडा त्रास देऊया. त्याने काय केलंय, तिथल्या उशीचे ना अबरे काढलेत, म्हणजे ते कव्हर असतात ना उशीचे ते काढलेत, आणि आता मुद्दाम तिथे पसारा केलाय जेणेकरून नंदिनी तो पसारा आवरायला येईल ना तिथे आणि तिला चिठ्ठी सापडेल. आणि एका उशीचे कव्हर काढल्यावर त्या उशीच्या खाली त्याने ती चिठ्ठी लपवली आहे. कसला स्मार्ट आहे जीवा. म्हणजे त्याला वाटतंय नंदिनी पसारा आवरायला येईल आणि चिठ्ठी वाचेल. अशा पद्धतीने चिठ्ठी तिथे सेट झाली आहे. पुन्हा पार्थ नंदिनीचा दाखवलाय सीन. पार्थ म्हणत असतो, जीवानं तसा इमोशनल आहे नंदिनी, पण आता नंदिनी म्हणते, राहू द्या पार्थ, मला माहितीये तुम्ही जीवाची बाजू घेताय, नका घेऊ. आमचा गुंता सुटायचा असेल तर सुटेलच, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला मदत करणार म्हणजे करणारच. पार्थ आता स्माइल करत म्हणतो, माहितीये मला. नंदिनी फक्त बोलत नाहीत, करून दाखवतात. येस, चालेल नंदिनी, तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम डिस्कस केले ना की छान वाटतं मला. अरे या पठ्याला सगळ्यांसोबतच छान वाटतं प्रेक्षकांनो. म्हणजे याला ऑप्शन भरपूर आहेत. रम्या सुटली तर काव्या, काव्या सुटली तर नंदिनी. असो, पण एक फ्रेंडशिपचं नातं यांच्यात निर्माण झालंय हे दिसतंय खरी. नंदिनी म्हणते, पार्थ, आपण हे शेअरिंग सोडायचं नाही. आपण त्या 3 AM फ्रेंड सारखं आहोत. सगळं काही एकमेकांना शेअर करून मोकळं होतो. आता पार्थ म्हणतो, 3 AM फ्रेंड्स, काय इंटरेस्टिंग. नंदिनी मग हसते. पार्थ म्हणतो, पर नंदिनी जी, ये तो नाइंसाफी है. नंदिनी म्हणते, अरे आता काय झालं. पार्थ म्हणतो, फ्रेंड्स म्हणता आणि फ्रेंडशिप बँड पण बांधत नाहीत. नंदिनी म्हणते, द्या इकडे, बांधते. आणि नंदिनीने पार्थला आता फ्रेंडशिप बँड बांधलाय. पार्थ तिचा एक चांगला मित्र. एक सांगू का प्रेक्षकांनो, हे माझं मत आहे. आपल्या आयुष्यात ना आपल्या आई वडील आणि आपले भाऊ बहीण यापेक्षा चांगलं फ्रेंड म्हणजे कोणी होऊ शकत नाही असं मला वाटतं. अर्थातच हे मत फक्त माझं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी मित्र मैत्रीण वेगवेगळे असू शकतात. तर बघा, नंदिनी पार्थला फ्रेंडशिप बांधते आणि म्हणते, पार्थ, आता लवकरच तुमची आणि काव्याची पण मैत्री होऊ देत. आणि आता ती शेक हँड करते पार्थला, ऑल द बेस्ट म्हणून. तर बघा, आता यांचं लग्नानंतर प्रेम कधी धक्क्याला लागते कोणास ठाऊक. आज तर मला लिटरली एका पॉइंटला झोप आली होती. तर बघा, आता हा सीन जरा मजेशीर आहे पुढचा. आता या नंदिनी आणि पार्थचा सीन झालाय. जीवा इकडे तकतक करत असतो, कशी आली नाही अजून चकाचक बाई. हिच्यासाठी जागायचं ठरवलं की ही नेमका उशीर करते. जीवा आता त्या दारात जाऊन उभा आहे. नंदिनी केव्हा येईल केव्हा नाही याची वाट बघतोय. आता नंदिनी आली या गोष्टीची याला चाहूल लागते. लगेच खोलीत पळत पळत येतो आणि म्हणतो, आली आली, चकाचक बाई आली. आणि तिथे असलेले डंबेल्स उचलून व्यायाम करतोय खोटा खोटा. म्हणजे नंदिनीला दाखवतोय की तो इंगेज आहे वगैरे वगैरे. तो काही वाट बघत नाहीये तिची. आता नंदिनी त्याला बघते आणि तिथे असलेले उशीचे अबरे आणि पसारा बघते बरं का. आता जीवा म्हणतो, वा वा वा, आता मस्तपैकी व्यायाम झालाय. जीवा मुद्दाम चिडवतो तिला आणि म्हणतो, आता उशीवर मस्तपैकी डोकं टेकवेल आणि मस्त झोपेल. आणि मग नंदिनी म्हणते, कवर कोणी काढलं उशींचं. जीवा म्हणतो, तेच म्हणतोय मी. आधी कवर काढायचं नसतं, आधी क्वीन काढायची असते, मग कवर काढायचं असतं. आता हा कॅरमच्या गेम बद्दल बोलायला लागलाय. नंदिनी आता ती उशी उचलते तेवढ्यात तिला पत्र दिसतं आणि ती पत्र बघते. त्यावर लिहिलेलं असतं चकाचक. जीवा मनात विचारच करत असतो, चला बरं झालं हिने उचलली आहे चिठ्ठी, आता ही वाचेल. मग नंदिनी जीवाला म्हणते, हे पत्र तुम्ही लिहिलंय. जीवा म्हणतो, नाही, ते पत्र बाबांनी लिहिलंय. अगं माझ्या हातावर नेलपेंट लावलेली होती ना म्हणून. काय नंदिनी, अगं हे पत्र तुझ्यासाठीच लिहिणार ना मी. चक्काचक बाई लिहिलंय त्याच्यावर, मीच लिहिलंय तुझ्यासाठी, वाच वाच. आता नंदिनी ते पत्र वाचणार तेवढ्यात तिला पहिल्या पत्राची दहशत आठवते आणि ती पत्र वाचायचं नाही असं ठरवते. ते नाही का काव्याला लिहिलेलं पत्र जीवाने. आता ती त्या जीवाच्या हातावर ते पत्र टेकवते आणि म्हणते, हे घ्या,
मला नाही वाचायचं हे पत्र. जीवा म्हणतो, अगं हे पत्र मी तुला लिहिलंय नंदिनी, तू मला काय देतेस परत? मी वाचू का पत्र? नको नको बाबा, पण नको. मी वाचण्यापेक्षा तू वाच ना नंदिनी. अगं म्हणजे माझं म्हणणं पोहोचेल ना तुझ्यापर्यंत, नाही तर आवाज ऐकून चिडचिड करायला लागशील. जीवा जरा छान मूडमध्ये. नंदिनी चिडून म्हणते, झालं का तुमचं आता? जीवा म्हणतो, झालं झालं, सॉरी. मग आता नंदिनी म्हणते, हे बघा, नीट कान डोळे उघडून नीट ऐका. मला तुमचं हे पत्र वाचायचं नाहीये. मी तुम्हाला हे पत्र दिलंय कारण मला तुमचं कुठलंच पत्र नकोय. प्लीज माझ्यासाठी यापुढे पत्र लिहू नका. मला तुमच्या पत्राची दहशत बसली आहे. जीवा म्हणतो, काय दहशत वगैरे काय आहे? नंदिनी म्हणते, जेव्हा पत्र लिहायला, पत्र रिसीव्ह करायला मला आवडायचं, पण तुमचं ते पत्र वाचलं आणि मग माझ्या मनात भीती बसली आहे जीवा. मला आता कुठलंही पत्र वाचायचं तर भीती वाटते. आता जीवाला समजे नाही ही अशी काय बडबड करू लागली. जीवा म्हणतो, अगं असं काय करते नंदिनी, थांब. माझ्या पत्राविषयी तुला भीती बसावी असं कुठलं पत्र मी तुला लिहिलंय? जीवा विचार करायला लागतो, ही अशी काय बडबडते. नंदिनी म्हणते, तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठलं पत्र लिहिलंय? मस्करी करता का माझी? जीवा म्हणतो, अगं बाई नाही, मी सिरियसली विचारतोय नंदिनी. अगं कुठलं पत्र लिहिलंय मी तुला? नंदिनी म्हणते, स्टॉप इट जीवा, स्टॉप इट. काय चाललंय तुमचं? अरे ती त्याला बोलू पण देत नाहीये. आणि पुढे म्हणते, नंदिनी खूप चिडते आणि म्हणते, माझ्या भावना म्हणजे मस्करी वाटतात का तुम्हाला? विसरलात कुठलं पत्र दिलं होतं मला ते? तुम्ही विसरला असाल, पण माझ्या शब्द न शब्द लक्षात आहे जीवा. आता जीवाला काही समजे नाही, काय बडबड करतीये. नंदिनी म्हणते, आठवा काय लिहिलं होतं पत्रामध्ये तुम्ही? मी खूप विचार केला, जितका जास्त विचार करतोय मी, आपण एकत्र नाही आलं पाहिजे, कोणीतरी चांगलं तू डिझर्व करतेस. मी खूप प्रयत्न केले, नातं मान्य नाही करता येते मला, आणि मला असं वाटतंय की आपण वेगळं व्हावं, त्यातच आपलं भलं आहे, बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर, तुझाच जीवा. असं तुम्ही लिहिलं होतं ना त्या पत्रामध्ये. आता त्या जीवाच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. तो विचार करतो, अरे देवा, ते पत्र तर मी काव्यासाठी लिहिलं आणि हे तिने वाचलं का नंदिनीने? नंदिनी म्हणत असते, हे बघा आता तुम्ही ना माझ्याशी काही बोलूच नका जीवा, आणि मला काही एक्सप्लेन करायचा प्रयत्न पण करू नका. नंदिनी असं म्हणून आता तिच्या अंथरुणाकडे वळते. जीवा म्हणतो, अगं थांब, तुला मी एक्सप्लेनेशन नाही देते नंदिनी, पण मला एवढं सांग की हे पत्र तू कुठं वाचलं, कुठं सापडलं तुला? जीवा नंदिनीच्या मागे मागे करून तिला विचारत असतो. नंदिनी आधी संतापलेली असते. ती म्हणते, कधी वाचलं, कुठे सापडलं? ज्या दिवशी अनिशा आली होती ना पुस्तक न्यायला काव्या, त्याच दिवशी मी ते पत्र वाचलं. तुम्हाला समोरून सांगायची हिंमत होत नव्हती ना, म्हणून तुम्ही ते बेडवर ठेवलं होतं ना पत्र, म्हणूनच मी तुमच्या मनासारखं केलं जीवा, आणि त्याच दिवशी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवले. आता जीवाला कळतं की अरे देवा, आपण जे पत्र काव्यासाठी लिहिलं होतं ते पत्र या चकाचक बाईने वाचलं वाटतं. आता तो नंदिनीला समजून सांगत असतो, नंदिनी अगं तू ते पत्र वाचून घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या की काय? अगं तू काय वाचलंस? नंदिनी म्हणते, काय वाचलंस म्हणजे? आता जीवा बोलायला जातो, अगं ते पत्र तुझ्यासाठी नाही, ते पत्र का. आता का म्हणतो आणि चुप्प बसतो. नंदिनी म्हणते, का काय का काय बोललात, पुढे बोला जीवा. का म्हणजे काय? पत्र कोणासाठी होतं ते? आता नंदिनी असा प्रश्न विचारते आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो चालता चालता ऐकून जा, पण प्लीज आजच्या माझ्या या रिव्ह्यूसाठी एक लाईक करायला विसरू नका, आणि सोबत चॅनलही सबस्क्राईब करा. आपले 80,000 सबस्क्रायबर झालेत, आता काही शिल्लक आहेत 1 लाख होण्यासाठी. ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि पुढचा प्रोमो ऐका. आता हा पाड त्या काव्याला झोपलेलं बघतो आणि तिच्या केसांची जी बट अशी तिच्या चेहऱ्यावर आलेली असते ना, ती अशी फुंकर देऊन बाजूला करतो आणि म्हणतो, काव्या वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलोय. शहाण्या माणसाने कोर्टाची नाही, मैत्रीची पायरी चढावी, आणि ती मैत्री मी तुमच्याशी करायला तयार आहे. तुमचा हात फक्त हवाय. आणि तेवढ्यात लगली वीज बीज चमकते बरं का, आणि काव्या घाबरून या पाडचा हात धरते. आणि आता पाडला असं वाटतं की त्याला सिग्नल मिळालाय, ग्रीन सिग्नल मिळालाय, आणि तो म्हणतो, देवा मला उत्तर मिळालं, आता मी माझ्या आणि काव्याच्या लग्नाला सेकंड चान्स देणार. तर प्रेक्षकांनो, आता तरी मालिका पुढे सरकेल अशी अपेक्षा करूया. काय वाटतं तुम्हाला? आता तरी मालिका पुढे सरकेल का? बाई खूपच डिटेलमध्ये दाखवतात, ते पट दाखवा, मोकळं व्हावं. जाऊ द्या बाई, बघत राहू आता पुढे काय काय घडतंय. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी भेटूयात. तर मग टेक केअर करा. धन्यवाद.